जागे होऊन त्यागुनी स्वसुखजे सुमुहूर्त साधुनियाम आत्मा राम प्रसन्न घेती करुणी दासासी बोधावयाम करीती जागृत राष्ट्र व्यक्ती सकळा कल्याण साधावयाम त्या श्री सद्गुरु रामदास चरणा त्यादरे वंदूया. मग भव भय त्यासी बाधी कैसे 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 अंतरि राम बाहेरी राम अंतरि राम बाहेरी राम हीची प्रतीदी जयासी यसे हीची प्रतीदी जयासी यसे मग भव भय त्यासी बाधी कैसे मग भव भय त्यासी बाधी कैसे मग भव भय त्यासी बाधी कैसे दृश्य पदार्थ अशाश्वत मानुनी दृश्य पदार्थ अशाश्वत मानुनी आत्मारामी डोलतसे आत्मारामी डोलतसे मग भव भय त्यासी बाधी कैसे मग भव भय त्यासी बाधी कैसे मग भव भय त्यासी बाधी कैसे माणिक म्हणे यारीतीचा योगी माणिक म्हणे यारीतीचा योगी संसारी परी लिप्त नसे संसारी परी लिप्त नसे मग भव भय त्यासी बाधी कैसे मग भव भय त्यासी बाधी कैसे मग भव भय त्यासी बाधी जागे हो नित्यागुनी स्वसुखजे सुमुहूर्त साधुनिया आत्मा राम प्रसन्न घेती करुणी दासासी बोधावया करीती जागृत राष्ट्र व्यक्ती सकळा कल्याण साधावया त्या श्री सद्गुरु रामदास चरणा त्यादरे वंदूया. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय जय रघुवीर. अंतरीची व्यथा श्रीरामासमर्थ हे आपण अगदी पहिल्या दिवसाच्या शेवटीपासून म्हणतो. अंतरीची व्यथा वैयक्तिकरित्या काय होती, आपली काय असेल आणि कुणाची साधक माणसाची काय असेल ती जो तो जाणेल. ज्या भावाने म्हणत होतो त्याचे बाकीचे पदाचे जे अंश होते
हे एकूण 10 कडव्यांचं समर्थांचा अभंग आहे. त्याच्यातलं हे 5वं. आधीची जी होती ती आता आज म्हणतो आणि त्याचा संबंध आपल्या विवरणाशी येणार आहे म्हणून ती निम्मच होते आज. परत उरले पुढच्या वेळेला, ज्या वेळेला आता काही समारोपाचे भाग येतील त्यावेळेला बघूया. जाणे सुख दुःख राम माझा एक, जाणे सुख दुःख राम माझा एक, जाणे सुख दुःख राम माझा एक. येरते माईक वैभवाची, येरते माईक वैभवाची, वैभवाची सखी ओरंगोनी जाती, वैभवाची सखी ओरंगोनी जाती. आत्माराम अंती जीवलग, आत्माराम अंती जीवलग, जीवलग नाही श्रीरामा वाचोनी, जीवलग नाही श्रीरामा वाचोनी. हाच माझे मनी दृढ भाव, हाच माझे मनी दृढ भाव, भाव अन्यत्रांचा आहे वरपंगाचा, भाव अन्यत्रांचा आहे वरपंगाचा. रामे विणकैचा अंतरीचा, रामे विणकैचा अंतरीचा. अंतरीची व्यथा श्रीरामा समर्था, अंतरीची व्यथा श्रीरामा समर्था. जाणवल्या चिंता दूरी करी, जाणवल्या चिंता दूरी करी. अंतरीची व्यथा श्रीरामा समर्था, अंतरीची व्यथा श्रीरामा समर्था, अंतरीची व्यथा श्रीरामा समर्था. आपल्या साध्या सुध्या प्रपंचामध्ये आपली सुख दुःख म्हणण्यापेक्षा दुःखच, अंतरीची दुःख कोणी जाणीत नाही. हा आपल्याला सर्वसाधारण अनुभव असेल तर समर्थांसारख्यांच्या अंतरीची व्यथा त्या काय असू शकतील याची आपण कल्पना करून बघावी. आपलं जीवन आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी चाललेलं आहे तर अंतरीची व्यथा काय आहे ते आपल्याला माहिती आहे, त्याचा व्हॉल्यूम माहिती आहे, त्याची व्याप्ती केवढी आहे ती माहिती आहे. तर ज्यांचं जीवन सगळ्या जगासाठी चाललं आहे त्यांच्या अंतरंगात काय व्यथा असेल. म्हणून मला असं म्हणायचं होतं की समर्थांचं दुःख आपल्याला कळत नाही, हे आपलं खरं दुःख आहे. तेवढं दुःख जरी कळलं तरी खूप काम आहे. कारण मनुष्य उचलला जातो, त्याच्या दुःखातून मनुष्य उचलला जातो. दुसऱ्याचं दुःख ऐकलं की मनुष्य बघा आपल्या दुःखातून उचलला जातो, पण त्याला कळतं की अरे अजून काहीतरी दुःख आहे वेगळ्या प्रकारचं, किंवा कदाचित याच्यासारखंच दुःख दुसऱ्याला आहे, लगेच दुःखातून वर उचलला गेला. तेव्हा समर्थांचं दुःख आपल्याला कळत नाही, हे एक खरं दुःख आहे. ते अस्वस्थ काय आहेत किंवा त्यांना किती प्रकाराने ज्ञान होतं ते पाहिलं तरी आपल्याला कल्पना येते की इतक्या प्रकाराने इतका प्रपंच करून सुद्धा आपल्याला
त्या प्रपंचाची ओळख होत नाही. काय गंमत आहे बघा. व्यवहाराचं बघू म्हणजे अधिक व्यवस्थित लक्षात येतं. एखादी साडी घ्यायला मनुष्य गेला दुकानामध्ये. मनुष्य म्हणजे एकटा गेलेला नसणारच, एक रीतच आहे, ते तुम्हाला माहितीच आहे. आणि विशेषतः तो नेलेलाच असतो, म्हणजे गेलेला नसतो, नेलेला असतो तो जातो. जाऊ दे त्याला, चांगलंच आहे, काय वाईट नाही, नेतवीत जावा असंच आनंदात राहावा. पण ते जे काय नेलेला असतो तो साधी साडी घ्यायची आहे. तिचं आयुष्य काय, वर्ष 2 वर्ष काय असेल ते, त्यातल्या त्यात आपल्याकडे जर बराच संग्रह असेल तर आणखीन 2 वर्ष वाढेल. वाढलंच समजा तर ते दुसऱ्याच्या उपयोगी पडायचं, कोणाच्या तरी द्यायचीच वेळ येते शेवटी. घडीच सुद्धा साडी लागते, आपल्याला माहिती आहे ठेवून ठेवून. तेव्हा आपण प्रपंचातली अनुभवी माणसं आहेत, तर वर्ष 2 वर्षासाठी जिचं आयुष्य आहे तेवढी साडी घ्यायला गेला तरी मनुष्य सगळं ते काठ पदर अमकं तमकं ह्या ते सगळं, याचा कलर त्याला पाहिजे, त्याची काठ ह्याला पाहिजे, ह्याचं डिझाईन त्याला पाहिजे, अशी नाही का वगैरे ते सगळं होतं. आणि इतकं पारखून पारखून मनुष्य ती साडीसुद्धा घेतं. बरं, ते जाऊ दे, अगदी सोपं. मंडईत गेला मनुष्य, साधा एक टोमॅटो घ्यायला गेला तरीसुद्धा 2-4 टोमॅटो इकडे तिकडे करतो, इकडे करतो. घेतलेला टोमॅटोसुद्धा उलटा सुलटा करून, इकडे हिरवट नाही ना, तिकडं पिवळा तांबडा नाही ना, तिकडे हे नाही ना, डाग लागला नाही ना, काय इतक्या गोष्टी मनुष्य पारखून घेतो. पण जे आयुष्य तो 70-70 वर्ष जगतो ते काही पारखून घेत नाही. समर्थांचं दुःख कळत नाही म्हणजे काय, ह्याचं एक ॲक्सेस फक्त देऊन ठेवतो आपल्याला, की जे जीवन आपण 70, 80, 90 वर्ष मनुष्य जगतो ते जीवन तो पारखून घेत नाही. त्याला दिसते तेवढं जीवन समजून चालतो. मग त्याला दिसते तेवढेच टोमॅटो का नाही घेत, त्याला दिसली समोर साडी ती का नाही घेत. जे आहेत काही पदभूत घेणारे लोक आहेत, फोन टाकतील ती ही साडी उचलली चालली, फक्त ती एकटीच गेलेली असतात म्हणून जमतं असो. चला तर होता काय आहे की जे जीवन त्याला 70, 80, 90 वर्ष जगायचं आहे, ज्यामुळे त्याला एवढा मोठा विस्तार ते तो पारखत नाही कधी. याचं स्वरूप काय, मी जे एवढं 70 वर्ष जगतो त्याची व्याप्ती केवढी आहे आणि त्याचं इथं जी एवढ्याशा गोष्टीला एवढी पारख आहे माणसाची. हा टोमॅटो तो दुसऱ्या दिवशी संध्याकाळी शिल्लक नाही अशी त्याची अवस्था आहे. 1 दिवसाचं आयुष्य आहे त्याचं, तर ते 1 दिवसाची आयुष्याची वस्तू एवढी मनुष्य पारखून घेतो. पण आपलं आयुष्य आपण पारखून घ्यायला तयार नाही, आपलं मन पारखून घ्यायला तयार नाही, आपले भाव पारखून घ्यायला तयार नाही, आपण स्वतःची परीक्षा करायला तयार नाही, आपण जगाची परीक्षा करायला नाही. ज्यात आपण 70 वर्ष जगतो, 80 वर्ष जगतो, त्या जगाची परीक्षा करीत नाही. त्या ही एक गंमत वाटते म्हणून आपल्यासमोर ठेवली. ही गंमत आहे का गंभीर आहे ते आपण ठरा. पण समर्थांच्या दुःखाची कल्पना यायला या मुद्द्याचा एक उपयोग होऊ शकेल वेळेसाठी आपल्यासमोर ठेवलं. आपलं त्यावेळेला चाललं होतं नाही जया आला संसाराचा विट, त्या मोक्षवाट सापडे ना, स्वच्छ समर्थांनी सांगितलं. नाही ज्याला आला संसाराचा वीट. मी त्यावेळेला आपल्याला म्हणलो होतो, टाका ह्याच्यासाठी म्हणलं नाही, ते समर्थांचं काम आहे, समर्थ महापुरुषांचं काम आहे की तिला प्रपंच टाकून असं. म्हणजे लौकिकदृष्ट्या जो छोटासा आहे एवढासा आहे तो प्रपंच कोणीच टाकीत नाही. मग एवढे समर्थांनी 100 मठ उभे केलेच नसते. एवढा तो प्रपंचच आहे एक प्रकारचा. एवढा जो प्रपंच तो त्यांनी केला नसता, पण तो जगाचा होता आपण केला. तर त्यांची कुवत जगाचे प्रपंच करण्याचे, तो क्षणभर विषय बाजूला ठेवू, पण आपण आपल्या पुरता विचार करू. त्यांचं म्हणणं असं की हा जो प्रपंच आहे तो काय 2, 5, 4, 7 काय माणसांचा असेल, किंवा आपण संबंधित आहोत तेवढ्या माणसांचा असेल, तो टाका असं त्यांचं म्हणणं नाही. त्याचं वीट येत नाही याचा अर्थ की आपल्याला दृष्टीनं तो पुरा होत नाही, अनुभवून पुरा होत नाही, अनुभवून त्याच्यात अनुभवण्यासारखं काही नाही हे लक्षात येत नाही, आणि हा दिलाय कशासाठी हे लक्षात येत नाही, त्याचं काय करावं हे लक्षात येत नाही. हे मला देऊन मला त्यांना संधी कोणती द्यायची होती आणि ती मी घेतली का याचा विचार मनात येत नाही. या अर्थाने संसाराचा वीट येत नाही, त्यात तो यावा. म्हणून मी गेल्या वेळेला आपल्याला पुंडलिकाचा उल्लेख केला होता. त्याला त्याची कल्पना आहे म्हणून तो म्हणतो माझी सेवा आहे, या पलीकडे मला आयुष्य नाही. तुला यायचं असलं तर ये, उभा राहायचं असलं तर राहा, तुझा प्रश्न आहे. त्या विटेवर तो उभा राहू शकतो. तेव्हा तो वीट जो मनामध्ये आहे तोच परमेश्वराला उभं करू शकतो. नाही तर मागून पळाला तरी परमेश्वर सापडत नाही. अनेक संत महापुरुष पळतायत पण सापडत नाही, कारण त्याला आतून जी भूमिका लागते. मागे आपल्याला म्हणलं होतं की एक भूमिका लागते, जीवन भूमिका. आपण त्यावेळेला बघितलं होतं. ती भूमिका कळत नाही, तर तशी आतली आपली भूमिका कळत नाही.
नक्की याचं लाईफ किती आहे. एखाद्या गोष्टीत माणसं घरात अस्वस्थ असतात, एवढंच काहीतरी हे असतं ते कुठेतरी हरवतं. काहीतरी कुठं चमचा नाहीतरी पेन, काय इकडं असलं चमचा तिकडे असले पेन, काय जे असेल ते, तर ते जे काय वस्तू असेल ते जे काय असेल ते हरवतं की अस्वस्थ सापडत नाही. सकाळपासून कुठं सापडत नाही. इथं ठेवलं होतं, इथं ठेवलं होतं, इथं ठेवलं होतं. अहो ठेवलं होतं बरोबर आहे, काय घरात काय असं काय कोण ही वस्तू तर चोरायला कोण येणार नाही. असली वस्तू असते म्हणजे सर्वसाधारण ज्याच्यासाठी अस्वस्थ होतात ते असलेच असतात, तर ते नाही सापडत आहे अख्खंच घर डोक्यावर घेतल्यासारख्या अवस्था. असं तिथं आहे का काही, म्हणजे काय आहे त्याचं स्वरूप, काय आहे आपण ज्याच्यासाठी अस्वस्थ आहोत त्याचं स्वरूप काय आहे, ही अर्थाने आपण वीट या शब्दाकडे पाहावं. संसाराचा वीट म्हणजे मग म्हणून मोक्षवाट कुठं आहो, किती लांबची गोष्ट झाली. हे आपण ह्याचं स्वरूप कळत नाही. आपण म्हणतो आहोत समर्थांचं ते काय अस्वस्थता आहे, व्यथा काय आहे ती कळत नाही म्हणतो आहोत. ते करू नका म्हणले नाही, हे लक्षात यावं एवढं म्हणले. लक्षात आलं की त्याचे स्वरूप कळलं की तिथे मनुष्य थांबेलच, त्याला वेगळं सांगावंच लागणार नाही. या अर्थाने ते आपण पद पाहत होतो. त्यातले मी फक्त दोन तीन फक्त हे घेतो. गेल्या वेळेला जरा विस्ताराने घेतलेलं आहे. नाही जे आला संसाराचा वीट, नाही जे आला संसाराचा वीट, तया मोक्ष वाट सापडेना, तया मोक्ष वाट सापडेना. नाही जयाला संसाराचा वीट, नाही जयाला संसाराचा वीट, तया मोक्ष वाट सापडेना, तया मोक्ष वाट सापडेना. सापडेना मोक्ष जे मन चंचल, सापडेना मोक्ष जे मन चंचल, या लागी निश्चळ मन करी, या लागी निश्चळ मन करी. कर्माचा मेळावा पातकांचे फळ, कर्माचा मेळावा पातकांचे फळ, तरी माया जाळ गोड वाटे, तरी माया जाळ गोड वाटे, तरी माया जाळ गोड. तरी मायाजाळ गोड वाटे. किती काही त्याचं स्वरूप कळू दे, मायेचं काय गणित आहे काही कळत नाही. पुन्हा ते माणसाला गोष्ट हवीच असं वाटतं. यासाठी त्यांनी तरी मायाजाळ गोड वाटे असं म्हटलं होतं. बाकीचे त्यातल्या चरणांचा विचार केलेला आहे. तेव्हा भुलू नका असं त्यांचं म्हणणं आहे, भरवू नका असं म्हणणं आहे. 20 दशक 200 समास साधके पहावे सावकाश. ते सगळं विवरता विशेष कळू लागे, सगळं कळतं. पण शेवटी ऐसी हे विचाराचे कामे उगीच भ्रमो नये भ्रमे. तेव्हा तिथे सुद्धा पुन्हा या भ्रमाचंच आहे. भ्रमांना थारा देऊ नका, भुलू नका. तर त्याची कारण आहे. एक कारण सांगतो. समाजाने खूप कारणं सांगितली, एक घे. गुंडाळते वेडे देह संबंधासी, गुंडाळते वेडे देह संबंधासी, भ्रमे विवेकासी सांडूनिया, भ्रमे विवेकासी सांडूनिया. 2-3 सांगितले. भ्रमाचं स्वरूप काय सांगताना 1-2 ओव्या
आहे फक्त घेण्यासाठी. गुंडाळते वेडे देह संबंधासी, गुंडाळते वेडे देह संबंधासी, भ्रमे विवेकासी सांडुनिया, भ्रमे विवेकासी सांडुनिया. सांडुनिया सार घेईल असार, सांडुनिया सार घेईल असार, ऐसा अनावर भ्रम आहे, ऐसा अनावर भ्रम आहे. भ्रमाचं स्वरूप दोन, त्यातलं अगदी खूप आहे, अगदी दोन वेळी निवडलं तेवढं आहे. गुंडाळाचे वेडे देह संबंधासी, भ्रमे विवेकासी सांडुनिया. विवेक टाकून त्यावेळेस तो गायब होतो विवेक, आणि मनुष्य देहसंबंधाला गुंडाळला जातो. देहसंबंध असून येत कुठं म्हणलं नाही. देह आहे म्हणल्यावर त्याला संबंध असणारच, त्याशिवाय देहच असणार नाही मुळात. त्यामुळे देह आणि संबंध ही लागून असलेली गोष्ट आहे. गुंडाळला कोण नाही गुंडाळा हा प्रश्न आहे. त्यात गुंडाळा कोण आणि नाही गुंडाळा कोण. बरं, हे झालं तत्त्वज्ञान झालं. व्यवहाराने आपल्यासमोर ठेवू, माझ्याशिवाय नातू राहतच नाही. एकदा ठेवा सांडुनिया सार घेईल असार, सांडुनिया सार घेईल असार, ऐसा अनावर भ्रम आहे, ऐसा अनावर भ्रम. अनावर भ्रम आहे. भ्रम अनावर आहे, सावध राहा. भ्रम आपल्याला अडकवल्याशिवाय राहणार नाही. मी गेलो नाही तर काम होणार नाही. खूप कल्पना आहे, एक यादी दिवशी 50 वाक्यांची आपल्याला. मी गेलो नाही तर ते होणार नाही. तसं कार्य आहे, कुठं प्रस्थ आहे, कुठं काय, आणखीन काय समारंभ आहे. आपण गेल्याशिवाय शोभा येणार नाही असं नाही, ते होणारच नाही. अगत्य शोभा आणावी वगैरे आपण म्हणत नाही का, ते कोणत्या अर्थाने म्हणतो कोणतं का, पण आहे शोभा आणावी म्हणतात खरं. पण ठीक आहे, त्या अर्थाने नाही. मी गेलो नाही ते होणार नाही, कारण अनुभव नाही लोकांना, त्यातली कल्पना नाही, अडीअडचणी कशा मार्ग काढावा काय माहिती नाही. असं सगळं वाटत राहतं, सारखं वाटत राहतं. आहे का नाही बघत नाही कोणी. भ्रम, त्याला भ्रम म्हणायचं. जे वाटत राहतो तो भ्रम, जी वस्तुस्थिती ती वस्तुस्थिती. त्याचं भ्रमाचा प्रश्न येत नाही. का फुले फूल, दगडे दगड, कागद आहे कागद, पेटी पेटी, यात भ्रम नाही आहे. ठीक आहे, निदान सकृत दर्शनी म्हणून यात सुद्धा एक प्रकारचा भ्रम आहे, पण तो फार उच्च दर्जाचा आहे. पण निदान या वस्तूला वस्तू तरी आहेत, हे इथपर्यंत ठीक आहे. पण ते माझ्याशिवाय होणार नाही असं वाटून अहो रिटायर झालेली माणसं पुन्हा जाऊन बसलेली असतात बँकेमध्ये, ऑफिसमध्ये. बघितलं काय अडचण नाही ना तुम्हाला, काय बघतील काय करायचं, काय त्यांना अडचण नाही, तुम्हालाच अडचण आहे, गेम घातली, काय कारण नाही. जर असेल आपली बांधिली की तर आहे, ठीक आहे, काम आहे आपलं, त्यासाठीच आपण गेलो होतो तिथे. त्यावेळेला टाळटाळ करतात, ती चहा प्यायला बसलेली असं बाहेर जाऊन कामाच्या वेळेला. मग नंतर रिटायर झाल्यानंतर मग काय तुम्हाला काय अडचण नाही ना, वाटलं तर मी आहे, अनुभवी आहे वगैरे वगैरे. काय गरज नाही आहे. भ्रम भुलवल्याशिवाय राहणार नाही, त्याचं काम आहे. तर आपण ऐसा अनावर भ्रम आहे, सांडुनिया सार घेईल असार. तेव्हा हे मनुष्य चुकून जे करतो म्हणतात ना, ते काय फोलकट तोंडात टाकतो, शेंगदाणा बाहेर टाकतो बोलता बोलता, असं म्हणतात बघा. गाडीत होतं असं, गाडीत माणसं शेंगा खात असली म्हणजे कदाचित आपल्याला एकदम आठवलं असेल त्यामुळे धक्का बसला असेल, पण कदाचित असं झालेलं चुकून असं करायचं, चुकून असं होतं. सांडुनिया सार घेईल असार. मग कुणाला बोलतायत, सावध बसायचं, मग पोलकट मग करणार काय. तर असं हे सगळं असं स्वरूप आहे, विचार करून बघा. तर आता प्रश्न मग झाला असा की ते सावध जे करतायत, भ्रमू नका, भुलू नका. तर त्यांनी खूप विचार केला आहे ह्या सावध करण्यासाठी किंवा भ्रम नाहीसा करण्यासाठी, खूप विचार केला. एक थोडा विचार आपल्या समोर ठेवतो त्यातला, कारण तोही खूप मोठा आहे, सगळंच मोठं आहे. त्याच्यातलं असं एक दोन चार जिथे कुठे फार हे वाटतं आपल्याला अनुभवायला येईल जास्त अधिक जवळ असं वाटतं, ते ठेवलं. समर्थांचं एक पद आहे, तबवरी रे म्हणून.
असंच आहे, सोपं आहे, एकदम सोपं आहे. त्यांचं म्हणणं काय की सावध राहा, इथे सुद्धा तुम्हाला असं वाटेल की मी हे करीन, पण ती वेळ आली नाही आहे म्हणून तुम्हाला ते तसं वाटतंय. हां, वेळ येऊ दे, मग कळेल काय करीन ते. काय आहे, प्रत्येकाला धैर्य आल्यासारखं, एकदम स्वतःच्या धैर्याविषयी खात्री वाटते. हे पदातले 1-2 ओळी घेतो आणि मग आपली परिस्थिती कशी आहे ते बघूया. तब वरी रे तब वरी परमार्थ स्वयंभ, तब वरी रे तब वरी परमार्थ स्वयंभ, जव पोटावरी आहे लोभ आला नाही, जव पोटावरी काही लोभ आला नाही. तब वरी रे तब वरी परमार्थ स्वयंभ, तब वरी रे तब वरी परमार्थ स्वयंभ, तब वरी रे तब वरी धीरत्वाची मात, तब वरी रे तब वरी धीरत्वाची मात, जव प्रपंच आघात झाला नाही रे, जव प्रपंची आघात झाला नाही रे. हे कुठंपर्यंत आहे? सगळं धैर्य आपलं राहू द्या. महाराज म्हणायचे ना, किंवा तात्याने म्हटलेलं आहे, आपल्याला माहिती आहे की आपला परमार्थ कुठपर्यंत आहे. जोपर्यंत सगळं जेवणाखाण्याचं सगळं व्यवस्थित आहे, नाश्ता पाण्याच्या वेळा सांभाळल्या जात आहेत, तोपर्यंत सगळं जे ठीक आहे. त्या वेळा गायब झाल्या आणि पोटात कावळे झाले की उरकतो परमार्थ लगेच बाहेर जाऊन चक्कर मारून, कारण त्याच्यापुढे परमार्थाची मदत जात नाही. ठीक आहे, आज दुपारी जेवणाचं बेतरता आहे होणार, अजब चालू राहील. जी चुळबुळ होईल ती बघायला सुद्धा कोणी असणार नाही. एखादं तर शिबिरात सांगितलं किंवा एखाद्या जर ठिकाणी सांगितलं, कुठे असं जबजेब चाललाय, मस्त काय परमार्थ चाललाय ते, तेव्हा हे कुठंपर्यंत आहे? त्यांचं म्हणणं हे तोपर्यंत आहे सगळं, जोपर्यंत परमार्थ स्वयंभू आहे सगळं ठीक आहे, पण जोपर्यंत पोटावरती काही त्याचं आलेलं नाही आहे तोपर्यंत ठीक आहे. धीरत्वाची मात आहे, पण कुठंपर्यंत आहे? जोपर्यंत प्रपंचात आघात झाला नाही तोपर्यंत. प्रपंचाचा साधासा आघातसुद्धा माणसाच्या सगळ्या धैर्याची काय चुणूक आहे ती दाखवून देतो. कितपत धैर्य आहे माणसाने मिळवलेलं. वाटतं त्याला आपण खूप मिळवलेलं आहे, पण ते तिथे आता निकाल आहेतच, उद्या का परवा, होय ना, त्यावेळेला कळतं आपल्याला. अभ्यास भरपूर झालेला आहे आणि उत्तम दिलेला आहे, म्हणजे उत्तमच मिळावं असं मला वाटते, पण तरीसुद्धा ते त्या परीक्षेला तिथे कळणार, परीक्षेच्या त्या वेळेला कळणार की काय झालेलं आहे. तसं हे सगळं तसं आहे. तब वरी रे तब वरी डगमगी ना कदा, तब वरी रे तब वरी डगमगी ना कदा, जव देही आपदा झाल्या नाही रे, जव देही आपदा झाल्या नाही रे. खूप धैर्याच्या गप्पा असतात, पण जरा ठेच लागली, जरा काय पोट बिघडलं एखाद्या दिवशी, किंवा नुसतं साधं डोकं दुखायला लागलं तर काय करून काय नको असं होऊन जाते. हे आणा, ते लावा, ते लावा, ते लावा, ह्याला सांगा, त्याला बोलवा, काहीतरी करा, एकदा हे वेदना थांबवा. अशा माणसाच्या एवढ्याच साध्या गोष्टीला होते, मोठ्या आजारानं काय होत असेल माणसांचं. एरवी कशाला डगमगत नाही. तव वरी रे तव वरी डगमगी ना कदा, तव वरी रे तव वरी डगमगी ना कदा, जव देही आपदा झाल्या नाही रे, जव देही आपदा झाल्या नाही रे. तव वरी रे तव वरी शब्द ज्ञान सुख, तव वरी रे तव वरी शब्द ज्ञान सुख, जव संसारी दुःख झाले नाही रे.
संसारात दुःख झालं नाही तोपर्यंत काय? संसाराचं दुःख येऊ दे वाट्याला. असं कसं आलं म्हणून ज्याची चालली आहे ज्ञान आणि सगळं ज्याची उपासना, त्याचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही माणसं. एवढी परिस्थिती येते कारण संसारात दुःख झालं नाही. शब्दज्ञानाचं सुख आहे वाटते, पण सावध राहा, भरवू नका, तवरीच आहे ते. जोपर्यंत काही दुःख वाटायला आलेले नाही. दुःख वाटायला आलेले ठीक आहे, भगवंताची इच्छा आहे दुःख सोसावं, दिवसभर वेदना काढाव्यात, अशी त्याची इच्छा आहे. किती लोक सामोरे जातील विचार करून राहा. आणि समर्थांचं तर म्हणणं आहे की एकदम निघा, थांबू नका. आपण श्लोक पाहिलेले आहेत त्यामुळे काही परत हे म्हणत नाही. निघून जावे कठीणा वनाला, निघून जावे कठीणा वनाला, अखंड गावे मग पावनाला. हे साधायचं असेल तर कठीणा वनाला निघून जावं असं तुमचं म्हणणं आहे. समजा सावधपणानं करा. आधी सावधपणा सांगितलं होतं तेवढ्यासाठीच. समजा असलं काही करायचं ठरवलं कारण हे ऐकलं आहे निघून जावे कठीण आव्हानाला, तेव्हा जास्तीत जास्त काय रविवारीच करणार करून करून. त्यामुळे रविवारी सकाळी जर निघून जाताना आपण आज मी पूर्ण एकांतात तिकडे डोंगरावर जायचं ठरवलं. काय जवळ अरण्य काय असेल तर तिकडे जायचं ठरवलं. एक नाही दोन नाही, कोणी प्रतिक्रिया व्यक्त करत नाही. बरं अण्णा कोणाकडे तयार आली जरा बघता तिकडे. हां तर काय म्हणतात, कोणी काही लक्ष देत नाही. मूळ काय म्हणतात, मूळ एवढंच म्हणतात फक्त की ठीक आहे जाणार आहे, बरं आवरावर सगळी होती, शब्दम पाहिजे, काय ते नॅपकिन पाहिजे, निघून जावे कठीण आव्हानाला. पुढे त्यांनी काय काय सांगितलेलं आहे वेगळं खरं म्हणजे कठीण आव्हानाला सांगितलेलं आहे ते सुद्धा. तर सगळं झालं. चपला अडकवणार म्हटले की सांगतात की चपलांच्या तिथे शेजारी बाहेरच्या टेबलावर चहाचा थर्मास भरून ठेवला आहे, त्यात 4 फळं ठेवलेली आहेत. तुम्ही लवकर यालच, आलात तर इथेच जेवा. समजा जास्त वेळ जर जाणार असला तर अगदीच आबाळ होऊ नये म्हणून बरोबर 4 फळं आहेत ती खावा आठवणीने. कारण साधारण कल्पना त्यामुळे सावधान तवावरी रे, सावधानच राहून करावं. काय करायचं आहे ना त्या सगळ्याचा समर्थाने फार बारकाईने विचार करून ठेवला आहे. आपण आता तो करावा एवढंच. जेव्हा सावधान सावधान सगळीकडे सावधान. तर हे काय आहे की याचा मग वीट येत नाही. हे जे मूळ आपलं चाललं होतं ते काय आहे, वीट काय येत नाही हे सगळं कळते, पण त्या मूळ गोष्टीचा वीट येत नाही. कारण एकतर जग आवश्यक तो मान देतो व्यवहाराने सर्वसाधारणपणे प्रत्येकाला. मी 3 कारणं पाहिली त्याची, सर्वसाधारण मोठी कारणं, की एक जग सर्वसाधारणपणे जो व्यवहाराचा मान आहे तो आपल्याला देतं, म्हणून आपल्याला ते नको वाटत नाही किंवा वीट येत नाही कशाच्या तरी कारणाने. प्रत्येकाला कोणाची गरज आहे म्हणून कोणी देत असेल, काय त्याचं ते काय असेल ते असेल, व्यवहाराचा संबंध असेल म्हणून देत असेल, पण देत असेल. दुसरं पैशाची उबू वाटते माणसाला. त्या उभेनं थंडी वाजत नाही माणसाला, असं होतं. जी वाजायला पाहिजे, जी दुःखाची ती वाजायला पाहिजे, ती वाजत नाही. त्यामुळे पैशाची उबू वाटते. वेळ पडली तर आपण अमुक करू असं जे वाटतं. म्हणजे वेळ पडली तर कर्ज काढू याचा आधार वाटतो. पैसे आपल्याला नव्हे दुसऱ्याचे, पण त्याचा सुद्धा आधार वाटतो. कारण शेवटी उभं वाटायला स्वतःच पैशाची उभं लागते असं नाही, कर्ज मिळेल याची सुद्धा उभं वाटते. म्हणजे किती उभं आहे ती बघा त्याच्यात, तेव्हा अशी उभं वाटते, म्हणून होत नाही. आणि मुख्य समर्थाने सांगितलं की शरीर साथ देतं म्हणून माणसाला वीट येत नाही. शरीर साथ देत नाही असं झालं की माणूस उरकता घेतो. त्या हे अगदी स्पष्ट आहे की हे जे शेवटचं कारण आहे ते अगदी निकटचं आहे. म्हणून महाराजांनी 2 दुःख सांगितले, एक देहाचं दुःख, दुसरं पैशाचं दुःख सांगितलं. कठीण आहे, तिथे परीक्षा होते माणसाची असं त्याचं म्हणणं. तेव्हा हे व्यवहाराचं आहे, पैशाचं आहे, जगाच्या मानाचं आहे, तोपर्यंत वीट येणार नाही. आपण विचार करून पहा की त्यातलं किती खरं आहे आणि किती खोटं आहे, किती वरवरचं आहे आणि त्यातही कितपत प्रमाणात ते आहे आणि काय त्याची दर्जा आहे हे आपण ओळखून असावं. आता आणखीन गोष्टी सांगत बसत नाही, पण ते जे समर्थाने म्हटलं होतं, जे शरीराचं म्हटलं,
अशी जे कठीणा वनाला निघून जावं म्हटलं, ते नुसतं जावं सुद्धा म्हणलेलं नाही. समर्थाने म्हणताना असं म्हणलेलं आहे, निघून जावे कठीणा वनाला, अखंड गावे मग पावनाला. तिथं जाऊन नुसतंही नाही अभिप्रेत, अखंड गावे मग पावनाला. आपण वैखरीचे पैकी 10 मिनिटं करून बघा म्हणजे लक्षात येईल. अखंड गावे मग पावनाला, ऋणी करावे जग जीवनाला. कठीण वनात जाऊन काम काय आहे पुढे, ती इतकी कामं आहेत की अखंड गावे मग पावनाला, ऋणी करावे जग जीवनाला, प्रीती धरावी पद सेवनाला. तेव्हा त्या कठीणावनाचं सगळं सार्थक व्हायचं आहे. पण शरीर साथ देतं आहे म्हटलं माणसाचं, काय भ्रम आहे कळत नाही. पण शरीर साथ देते तोपर्यंत समर्थ म्हणतात, शरीर साथ देत आहे तोपर्यंत एकांतात जा. म्हणून अरण्यकाळ हे सेवायचं आहे, पण तारुण्यकाळी सेवा असं म्हटलं. शक्यतो तारुण्यकाळी सेवा. अजूनही झेपतंय ना, जा डोंगरावर, काय हरकत नाही, बघावं. मागे आपला विषय झाला होता त्याबद्दल की जावं बघावं तिथून. तर ते बघायला तो मनुष्य तिथपर्यंत जाण्या इतपत शारीरिक अवस्थेत असला पाहिजे ना. म्हणजे शरीराची अनुकूलता जोपर्यंत आहे तेव्हा शरीराच्या अनुकूलतेला जो समर्थाने दिलेला मार्ग असेल तो चालून बघावा. चालूनच बघायचं. काही काही मार्ग समर्थाने चालूनच बघायला सांगितले प्रत्यक्ष. त्यामुळे अगदी शारीरिकदृष्ट्या सुद्धा ते एकांतात जावं, रानावनात जावं, पायी वारी करावी, काय उपक्रम करावा, देहाला कष्ट व्हावं. हे शरीर साथ देत आहे तोपर्यंत शक्य आहे ना, मग तोपर्यंत करावं. मनुष्य काय वकील जन्माला जन्मतःच आहे काय कळत नाही. तो म्हणतो शरीर साथ देते तोपर्यंतच खाऊन पिऊन घेऊ, 4 ठिकाणी हिंडून घेऊ, मौज मजा करू. अहो शरीराची साथ आहे तोपर्यंत हे शक्य. उद्या शरीर साथ देत द्यायचं तर काय करणार आपण तरी. म्हणजे काय वकिली कशी कुठं कोणाच्या बाजून कोण आहे ते ओळखायला अगदी स्पष्ट आहे. तेव्हा असंच म्हणत असेल कोणी तर त्यासाठी हे समर्थांचं म्हणणं आहे. आणि आपले हे जे शरीर स्वतःसाठी कंसात खरं सांगायचं स्वतःसाठी झिजवणं चालू आहे त्याला आपण परमार्थ समजतो ही. आणि त्याच्यावरती की मी कर्तव्य करतो, रात्रंदिवस कर्तव्य चालू आहेत सारखे असं वाटत असतं. समर्थांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, फक्त मुद्द्याचं त्यातलं घेतो. उपकार कैचा सेवक देहाचा, उपकार कैचा. कोणावर कर्तव्य कशाची कोणावर उपकार करतात असं समर्थांनी पाच पट्टे विचारले ते आधीचं. मी फक्त हे त्यातलं महत्वाचं सांगतो. उपकार कैचा सेवक देहाचा आणि कुटुंबाचा भार वाही, आणि कुटुंबाचा भार वाही. उपकार कैचा सेवक देहाचा, उपकार कैचा सेवक देहाचा आणि कुटुंबाचा भार वाही. भारवाही झाला देवासी चुकला, भारवाही झाला देवासी चुकला, लौकिकची केला जन्मवरी, लौकिकची केला जन्मवरी. जन्मवरी केले अंती व्यर्थ गेले, जन्मवरी केले अंती व्यर्थ गेले, कासा विष झाले वाया वीण, कासा विष झाले वाया वीण. आपण विचार करून बघा, ज्याच्यासाठी एवढं शरीर झिजवतो आहे त्याचं काय परिस्थिती आहे. सुटे ना की कर्म
कोण सोडवीना सुटेना की कर्म कोण सोडवीना सुटेना की कर्म कोण सोडवीना सांडूनी अनंता कर्म केले सांडूनी अनंता कर्म केले सुटेना की कर्म कोण सोडवीता सुटेना की कर्म कोण सोडवीता सांडूनी अनंता कर्म केले. काय झालं, केवळ फणसाचे गरे काढायच्या वेळेला तेल लावायचं राहिलं महाराजांच्या भाषेमध्ये. बस हाताला तेल लावायचं राहिलं आणि कर्म करायला गेलो. आणि मग आता चीक ह्या बोटावर त्या बोटावर त्या बोटावर ते शहाण्याचं 3 ठिकाणी म्हणतात तशी अवस्था होती की नाही. पूर्वीच्या काळामध्ये गोष्ट सांगायची तसं आहे ते नकाल लावून पाहिलं काय आहे म्हणून, तर ती खरोखरच तशी अवस्था आहे. सुटे ना की कर्म कोण सोडवीता सांडूनी अनंता कर्म केले कोण करी जेव्हा कर्माचे पाळण कोण करी जेव्हा कर्माचे पाळण झाली भणभण शरीराची झाली भणभण शरीरा. भणभण एकदा शरीराची सुरू झाली तोपर्यंत सगळं आहे तवरी रे तवरी रे. तशी अवस्था आहे की जोपर्यंत ही भणभण होत नाही तोपर्यंत. एकदा भणभण सुरू झाली मग चक्रा माराव्या लागतातच. आपले आपले कोण स्पेशालिस्ट असतील तिकडे, ज्या पॅथीचे असतील तिकडे. मग लाईफस्टाईल बदला. ते आधी सांगत होते ना सांडूनी अनंता कर्म कशाला करता. तर त्यांनी समर्थाने आधीच विचारलं होतं. बरं कधीच लिहून ठेवलेलं आहे, स्वस्तात मिळते, फुकट मिळते, शेजाऱ्याकडे पडून आहे, ते आणून वाचलं तरी चालते, इतकी अवस्था आहे खरं सांगायचं तर. तर असं जर आहे तर एवढं त्यांनी सांगितलं होतं तेवढं केलं असतं तर मग ही वेळ आलीच नसती. मग कच्चं खावा. एक 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 सल्ले आपल्याला माहीत. लाईफस्टाईल बदला. आता कच्चं जास्तीत जास्त कच्चं खावा, भिजवून खावा, गोड कमी खावा. एकदा शरीराची भणभण सुरू झाली म्हणजे मग सुरू झाली, मग नाही ऐकत ते. गोड कमी खावा, बोलणं कमी करा. लागूच आहे आता थोड्या वेळाने आपल्याला पण कमी करायला लागणार. तर बोलणं कमी करा, पोट कमी करा. किती गोष्टी आपल्याला ऐकाव्या लागतात. एकदा शरीराची भणभण सुरू झाली म्हणजे अहो मोठमोठी माणसं सुद्धा आपल्याला सांगतो तो पोट कमी करा तुमचं. काय बोलायची कोणाची हिंमत नसते. एवढं मनुष्य तालेवार मनुष्य शेवटी सांगतात हे बघा हे सगळं हे वजन जर तुमचं नाही कमी झालं आम्ही गॅरंटी देत नाही, औषध देतो, बाकी काय असेल ते तुम्हाला माहिती आहे परमेश्वराची इच्छा. तेव्हा ते कमी करा. फिरणं सुरू करा. इतके दिवस मी आरामात निवांत झोपत लोळत पडलो होतो, उठत नव्हतो, सगळं होतं. पण आता फिरणं सुरू करा. गजर लावून उठून 5ला बाहेर दिसायच्या आधी फिरणं सुरू. मांसाहार वर्ज्य करा. मग ती संत मंडळी आधीपासून म्हणत होती कशाला जीवाचा जीव घेतात, जीवच आहात तुम्ही, तर तुम्हाला शेत करून पेकवता येते, दिली विद्या, हे सगळं सांगितलं होतं. मग त्यांनी सांगितलं की मग आता हो बाबा नाही सुचत आता. इतर कर्म वर्ज्य करा. संध्याकाळी घरी आपलं या चहा कॉफी दूध तुमचं काय असेल तेवढंच घ्या. सांगतात सगळं आपल्याला माहिती आहे. आता काय सांगायची गरज नाही. तेव्हा हे जर सगळं असं झालं तर शरीराची भणभण झाल्यावर काय होतं ते सांगितलं. शरीराची झाली जेव्हा भणभण तेव्हा नारायण भजो पाहे. ते बरोबर येऊन आघात केला समर्थाने बघा बरोबर येतात आणि आपल्या मुद्द्याला शेवटी सांगतात काय करायचं. शरीराची भणभण सुरू झाली, इतकी औषधं, इतके हे, इतका खर्च, इतके व्याप, इतकं ते सांभाळा, पथ्यन पाणी ह्याव ते सगळं सांगतात. त्यावेळेला मग शरीराची झाली जेव्हा भणभण तेव्हा नारायण भजो पाहे. तेव्हा नारायण भजो पाहे. भजो पाहे तेव्हा नारायण कैचा
आपलं काय परमनंट नोकर ठेवलो, हाक मारली येऊ द्यावी म्हणून. भज पाहे तेव्हा नारायण कैचा, गेला अभाग्याचा सर्व काळ. गेला अभाग्याचा सर्व काळ. सर्व काळ गेला देवान भजता, सर्व काळ गेला देवान भजता. देह चुखाळीता चुखाळेना, देह चुखाळीता चुखाळेना. चुखाळेना देहे वाढवी संदेहे, चुखाळेना देहे वाढवी संदेहे. अंतकाळी पाहे दैन्यवाणा, अंतकाळी पाहे दैन्यवाणा. दैन्यवाणा देहे देवान भजता, दैन्यवाण देहे देवान भजता. लेका तुला आता कोण सोडी, आता तुला कोण सोडी. आता सापडला काळाच्या तावडीत. आधी सुटायचे जे पर्याय होते देवाच्या भक्तीच्या भजनाचे, ते पर्याय सुटले. आता कोण सोडील. कोण सोडी देवा धुंडिल्या वाचोनी, कोण सोडी भंडिल्या वाचोनी. म्हणून भजनी सावधान, म्हणून भजनी सावधान. सावधानपणे देवासी शोधावे, सावधानपणे देवासी शोधावे. तेणेची साधावे परलोक, तेणेची साधा परलोक. म्हणजे परिस्थिती लक्षात आली कशी येते ती. आणि त्यात सुद्धा म्हणून भजनी सावधान. प्रत्येक ठिकाणी काय धोका आहे त्यांना माहिती आहे. ही केवढा तरीच व्याप्ती आहे ह्याची, ते फक्त सूत्र तेवढी समोर आहेत हे ठेवलेली. तेव्हा त्यात सुद्धा सावधान. ते काय सावधान कुठे झाले आपल्याला माहिती आहे, पण यात जर तुम्ही जात असाल तर असेही जा, हरकत नाही. पण इथे असं शरीराने आपल्याला घाईला आणेल, भरमवेल, तर त्याच्यासाठी सुद्धा सावधान म्हणून जर तुम्ही देवाकडे जायला जाल तर भजन हा मार्ग आहे. पण त्यात सुद्धा पुन्हा सावधान. सावधानपणे देवासी शोधावे, तेणेची साधावे परलोक. सावधानपणे देवासी शोधावे. देवाला शोधताना सुद्धा सावधान राहा. का सावधान राहा, त्याच्या काही 1-2-3 गोष्टी आहेत. अंतर्यामी आधी होई जे निर्मळ, अंतर्यामी आधी होई जे निर्मळ. तेणे तुटे मूळ संसारीचे, तेणे तुटे मूळ संसारीचे. भजन म्हणजे भक्ती. एक भजनाचा प्रकार म्हणजे आपण कर म्हणतो ते, पण एरवी मूळ भजन म्हणजे भक्ती. तर ती सुद्धा मूळ कशात आहे तर अंतर्यामी आधी होई जे निर्मळ. तेणे तुटे मूळ संसारीचे. ज्याचा त्रास झाला आहे त्याचं मूळ कशात आहे ते शोधून काढा. मूळ याविषयी समर्थांचा फार आग्रह आहे आणि एक फार चांगलं हे आहे, होय आहे. पुढच्या वेळेस तिथे ठेवले. तर हे जे तेणे मूळ तुटे संसारीचे, त्या संसारीच्या संदर्भात किंवा ह्या सावधानतेच्या संदर्भात समर्थाने आणखीन 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. खटाटोपे कदा देव पाविजेना. स्पष्ट. काहींचं म्हणणं असं आहे की खार करावा लागतो, ह्याव करावा लागतो, त्याव करावा लागतो. केवढं माणसांच्या याद आहेत की देव मिळवायचं म्हणजे देवच उभं करायला पाहिजे. हा आहे आपल्या अंतरंगात म्हणतात. म्हणून सांगितलं सुरुवातीला अंतर्यामी आधी होईचे निर्मळ. कुठं जायची गरज आहे अंतर्यामी निर्मळ व्हायला? त्याला कुठं जाण्याची काय करण्याची गरज आहे? काय स्वतःचा विचार करावा, स्वतःशी काय झालं काय नाही आयुष्यात, बस एवढं करणं, एवढेच करण्याची गरज आहे ना खरं सांगेल तर. ते कसं व्हावं यासाठी हा पुढचा मार्ग आहे.
खटाटोपे कदा देव पाविजेना, खटाटोपे कदा देव पाविजेना, निश्चयो घडेना शाश्वताचा, निश्चयो घडेना शाश्वताचा. या शाश्वताचा म्हणजे भगवंताचा किंवा कुठे तो आहे याचा अगदी खात्रीचा जर आपल्याला निश्चय हवा असेल तर समर्थांनी स्वच्छ बाकीच्या गोष्टी फेटाळून टाकलेल्या आहेत. आपल्याला आश्चर्य वाटेल. समर्थांसारखे म्हणतात, संत पुरुष म्हणतात. ते पुढे काय म्हणले आपण बघून ऐकून ठेवावं एवढी विनंती आहे. शाश्वताचा शोध अंतरी असता, शाश्वताचा शोध अंतरी असता, सर्वही पाहता निरर्थक, सर्वही पाहता निरर्थक. सर्व निरर्थक आहे त्यांचं म्हणणं. आणि काय निरर्थक आहे मुद्दाम उदाहरण देऊन सांगितलं. मी सगळी यादीने वाचत आपल्याला वेळ नाही एवढा म्हणून. सर्वही पाहता निरर्थक, निरर्थक तीर्थे निरर्थक व्रते, निरर्थक तीर्थे निरर्थक व्रते, दास म्हणजे जेथे ज्ञान नाही, दास म्हणजे ज्ञान नाही. जिथे ते कशासाठी आणि काय करतो हे ह्याचं ज्ञान नाही त्या ठिकाणी जी साधन म्हणून समजली जातात ती तीर्थ व्रत सुद्धा निरर्थक आहेत असं समजायला लागत नाही. कशासाठी काय करतो याचं व्यवस्थित हे काय चाललंय तर ते व्रत किंवा काय जे असेल ते तीर्थसुद्धा निरर्थक होईल. म्हणून हे सगळ्याचं कळण्यासाठी जो मार्ग सांगितला होता त्याच्या आपण अगदी सुरुवातीला उल्लेख केला होता. तो समर्थांचा खास स्वतःचा असा एक वेगळा अभ्यासाचा मार्ग आहे. तर तो आपण घ्यावा अशी इच्छा आहे किंवा त्याचा विचार करावा. समर्थांनी दोन गोष्टी या बाबतीत सांगितल्या की आपल्याला जर अर्थ कळायचा असेल ते निरर्थक होतं ना, मग अर्थ कळला पाहिजे. मला मार्ग पाहिजे काहीतरी. ठीक आहे, अडचण कळली, पुढे काय अडचण आहे हे पण माझ्या लक्षात आलं. ही तीर्थव्रत निरर्थक होणार, मग काय करावं तुम्ही, काय करावं, शरीराची अवस्था कशी आहे ते सांगितलं, मानाभिमानाची जनाची मानाची ते कळलं काय ते. मग आता मी काय करावं, तर पहिल्यांदा एकांतवास घ्यावा असं म्हणून एकांतवासाकडे जातो तो मनुष्य. नुसतं जाऊ त्याचा काय उपयोग नाही. तो कशासाठी जातोय त्याचा सुद्धा तिथे सुद्धा निरर्थक होऊ नये म्हणून त्यांनी एकांतवासाचे आणि ध्यानाचे मार्ग सांगितले. समर्थांना अभिप्रेत असलेलं ध्यान काय आहे त्याची थोडक्यात कल्पना यावी एवढे श्लोक आपल्या समोर ठेवतो. समर्थांनी दोन प्रकारची ध्यान सांगितली. एक सगुण ध्यान सांगितलं, एक निर्गुण ध्यान सांगितलं. एक पहिली गोष्ट आपलं अज्ञान तर ते दूर व्हावं. कारण हे सगळं निरर्थकपणा कशाने आला, मला कळलं नाही नक्की कशासाठी काय करतो ते, म्हणजे कळण्यावर आलं सगळं. तेव्हा ज्याला कळलं त्याला पुढचा मार्ग उपलब्ध झाला. म्हणजे साध्या भाषेत सांगू का, म्हणजे आपल्यासाठी म्हणून नाही पण माझ्यासाठी म्हणतोय, मूर्खाचा शहाणा झाला. तर मूर्खाचा शहाणा होणं हे त्यांच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं. अज्ञानाचं ज्ञानी होणं सगळ्यात महत्त्वाचं. ध्यान म्हणजे हे काय आहे हे कळून त्यांनी केलं आहे त्याला अधिक लागेल, कारण तो बरोबर काय करायचं ते करेल. मग त्याच्यात त्याला काय प्रकार उपलब्ध आहेत हा वेगळा विषय, पण मूळ त्याचं ते व्हावं म्हणून त्यांनी सगुणाच्या ध्यानामध्ये सुद्धा मी फक्त त्यातले 3 प्रकार आपल्यासमोर ठेवतो, जास्त ठेवत नाही. खूप दिलेत, ज्यांना अधिक उत्सुकता असेल त्यांनी हे स्फुट प्रकरण पाहावे. तर गणेश शारदा देवी सिद्धी बुद्धीचं मूषकू. जर आपल्याला अज्ञानाचं अज्ञान दूर करायचं आणि ज्ञान हवं आहे तर काय करावं. गणेश शारदा देवी सिद्धी बुद्धीचं मूषकू. नाना फणी मणी धरता या ध्याने मूर्ख तो भला. नाना फणी मणी धरता या ध्याने मूर्ख तो भला. गणेश शारदा देवी कशासाठी. आपलं तर काय सगळं होऊन बसलंय भाऊ, आता जवळ आला, आता पुन्हा 15 दिवस कसे जातील, देवाला प्रार्थना करायची, घरात बसून जप करायचा, एकदा ते दिवस पार पडले सुटलो म्हणायचं, अशी परिस्थिती आता आली जवळ. आता कारण सीझन येतो प्रत्येक गोष्टीचं, तसं ते सीझन येईल आता. तर गणेशाचं
त्यांनी ध्यान सांगितलं, पण ते कशासाठी सांगितलं की हा अज्ञान दूर व्हावं म्हणून सांगितलं. शहाणपण यावं म्हणून सांगितलं, की रहस्य कळावे म्हणूनच. आता इथे पहा, नाना फणी मणी धरता, तिथे सुद्धा सर्प आहेच, त्याचंसुद्धा ध्यान सांगितलेलं आहे. तर प्रत्येक गोष्टीचं त्यांचं म्हणणं की माणसाचा जो आज बुद्धिभेद होईल, मार्ग चुकेल, तिसरीचकडे जाईल, हे सगळं कशाने होईल तर जोपर्यंत त्याला भय सोडित नाही तोपर्यंत सगळं आहे. त्याचं ते एक प्रतीक आहे ते सर्प म्हणजे. त्याचं रहस्य कळून त्यांनी त्याचा ध्यान करावं. तर तिथे बाजूला साप असतोच. गणेशाला ते वरदान दिलेले आहे, बाजूला साप आहे, म्हणजे साप आहे. तर साप आहे ना, तर तिथे भय आहे आपल्या दृष्टीनं. पाल इकडचे तिकडे झाले तर इथं खाली किती गलबला होता आपल्याला माहिती आहे. घरामध्ये स्वयंपाकघरात जात नाहीत माणसं, मी बघितले की तिथं पाल आहे म्हणून स्वयंपाकघरात जात नाहीत. म्हणजे ते केवढं स्वयंपाकघर असेल माणसं, किती 15x10, 10x15 काय ते काय 15x10 काय असेल ते, ही एवढीशी ती वस्तू, पण तिचं भय. तर हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे काही नाही पडलं, नुसतं काहीतरी पडलं, एवढं अंगावर काहीतरी पडलं, काहीतरी तुकडा स्वयंपाक असला तरी याचा असेल कागदाचा, पण पडलं की काय असं वाटलं की झालं. मग आपलं आहे तिकडे पल्ली पत्तन शांत वगैरे सगळं. तर असो भयाचाच प्रश्न आहे सगळा. त्यामुळं त्यांनी त्या शहाणपणासाठी हे निर्भयतेचं ते स्थान ठेवले बाजूला. तिकडे बाजूला त्याच्या जो मृत्यूचा चपळ अवतार आहे असं मी म्हणतो. सर्पाला मी मृत्यूचा चपळ अवतार म्हणतो. तुझं चपळ अवतार आहे एकदम सर्पा मृत्यूचा, तो समोर ठेवला आहे. आपण ज्ञानाला बसलो आहोत, महाराज समोर आहेत, हे चपळ अवतार समोर आहेत, कळत पण नाही कधी हे करतील ते. तर ते त्याच्याबरोबर आहेत. तेव्हा देवाबरोबर देव तर साक्षात निर्भय करणार आहे, तर त्याच्याबरोबर त्याचंही ध्यान चालू आहे, हेही ध्यान चालू आहे आणि हेही ध्यान चालू आहे. तिकडे गेलं की भीती वाटते, इकडे गेलं की आहे देव आहे. हे समजा काय झालं तर मध्ये गणपती पडेल असं वाटतं, असं आपल्याला अजिबात पडणार नाही. गणपतीमुळे याचं काही भय नाही, एवढं लक्षात ठेव. मी त्याच्यासाठी बसलेलो शेजारी, मी बसलेलो आहे, माझं ध्यान करतोय तसं त्याचं पण ध्यान कर. तो मृत्यू आहे, तर मृत्यू जर असेल तर मृत्यूचंही ध्यान कर, त्याचं भय जाईल. ध्यानाच्या कल्पना त्यांच्या वेगळ्या आहेत. ह्या सर्पाचं ध्यान करायचं आहे. आपण सर्पाची पूजा तर करतो, म्हणजे आपल्यामध्ये त्याचं एक कारण वेगळे येतं आणि तो एक विषय वेगळा आहे. पण मुळात सर्पाचं ध्यानसुद्धा त्याच्याबरोबर होऊन जावं, कारण ह्या मृत्यूच्या चपळ अवताराचं ध्यान ज्याचं व्यवस्थित शांतपणे झालेलं आहे त्याला त्याचं काही उरलेलं नाही. तू येवो न येवो, रेवो ठेवो न ठेवो, इथे भयनाश, त्याचा नाश करून टाकायचा भयाचा. त्याच्या चित्तवृत्तीत जे भय आहे. नाहीतरी कुठल्याही प्राण्याचं दुसऱ्याला जे भय वाटतं हे आपल्या मनातले भयाचे संकल्प आहेत म्हणून वाटतं. आपण मागे रमणांचं बघितलं आहे. तर असे का व्याघ्रासारखे प्राणीसुद्धा येऊन बसतात शांतपणे तिथे, वाघासारखे प्राणी येऊन शांतपणे बसतात, हे पाहतो आपण. आज मुरण हे नाचत असतात आजूबाजूला, आपण आज पाहतो, हे 60 वर्ष झाली त्यांना जाऊन. तर हे काय असतं, आत काही भय नाही आहे. तो काय करणार आहे ते माहिती आहे आणि ते माझं त्याज्यच आहे, माझी टाकायचीच वस्तू आहे. एखादा उचलून नेला तर तुम्ही कसं बघत बसाल, नाहीतरी ठेवून तिथं नेऊन मला कुंडीत टाकायचे. ती जर तो इथून उचलून घेऊन टाकत असला तर तुम्ही त्याच्याकडे कसं बघाल, आनंदाने, वा केवढं काम केलं बाबा, माझं 1 किलोमीटर अर्धा किलोमीटर चालायचं वाचलं, काय फरला भर चालायचं वाचलं, असं जसं वाटतं तसं त्यांना त्याच्याकडे बघितलं वाटतं, घेऊन जातं. अच्छा, किती कल्पना. ध्यान म्हणजे ही गोष्ट वेगळी आहे, याच्यातलं ध्यान त्यांचं वेगळं आहे. तेव्हा नाना फणी मणी धरता या ध्याने मूर्खतो भला, कारण भला व्हायला, ज्ञान व्हायला तो निर्भयच असेल. आणि आपल्याकडे संत सगळे, त्यांचं पहिलं लक्षण काय असेल तर इथे सिद्धिबुद्धीचं मुशकू म्हणलेलं आहे. माऊस हो अलीकडचे, नसलं तर चालवता येत नाही ते ना ते. सर्वात्मा शेषशायी तो श्री हरी गरुडध्वजू, सर्वात्मा शेषशायी तो श्री हरी गरुडध्वजू. पुन्हा तिथे सुद्धा शेषशायी आहे, भगवंत आहे, तो सुद्धा शेषावर पहुडलेला आहे. असं परिस्थितीवर मनुष्य पहुडलेला असावा. तर परिस्थिती आली की ती परिस्थिती यायच्या आतच हालायला सुरुवात होती. उद्या निकाल, आजच झोप लागत नाही. निकाल लागल्यावर झोप उडाली तर ठीक आहे, एक वेळ म्हणजे त्या निकालावर अवलंबून आहे. पण तरीसुद्धा निकाल लागल्यावर झोप उडाली तर ठीक आहे. निकाल लागायच्या आधीपासून झोप उडालेली आहे, म्हणजे आधीचे 59 दिवस झोपणार, 60व्या दिवशी निकाल काय ते होणारच आहे. त्यावेळेला मग काय केलं ते करत होतो खरं, म्हणजे त्याच्यात काही झोप उडण्यासारखं सुद्धा काही नाही. काय आपण जे दिलं होतं ते त्यांनी आपल्याला परत दिलं. आपण बरेच कागद दिले, त्यांनी एक कागद दिला, एवढंच फरक आहे, म्हणजे काय नाही. कशाला काळजी करायची. सर्व आपला परमात्मा कसा आहे, काय ध्यानाने कुठल्या काय मिळवायचं हे सांगितलेलं आहे. असे ध्यानांचे प्रत्येकाचे प्रकार दिलेत. सर्वात्मा शेषशायी तो, मुद्दम सर्वात्मा शेषशायी म्हटलंय.
म्हणजे मी जो इथे पोहडलेलो आहे भगवंत, तो भगवंत त्या जो तो वर म्हणून धरलेला आहे त्यांनी. आपण नाथांची प्रतिमा पाहिली असेल तर नाथांच्या प्रतिमेवर तो शांतपणे साफे धरून बसलेला असतो. असे अनुभव आजही संतांना आलेले आहेत. किती येऊन निवांत शांतपणे ते धरून बसलेले असतात. तर हे काय आहे तर त्याच्यात मी नाही का ते माझ्या माणसाचं का भय असतं कधी कोणाला विचार करा. सर्वात्मा शेषशायी तो श्री हरी गरुड ध्वजू वैकुंठ भुवनी नांदे या ध्याने धारणा घडे. धारणा ही जी पक्क करणारी जी मनाची स्थिती आहे, एखादी गोष्ट ठरवून ठेवणारी जी स्थिती आहे, जी आज सापडत नाही मुलांना अनेक वेळेला. एकाकरता होत नाही म्हणतात, काय वाचते काय लक्षात येत नाही. समोर पुस्तक असतं हे कुठेतरी असतात. जसं नाही, जिथे पुस्तक आहे तिथेच मी आहे, जो विषय चाललाय त्यातच मी आहे. हे कधी येईल हे ध्यान झालं तर होईल. सर्वात्मा शेषशायी तो श्री हरी गरुड ध्वजू वैकुंठ भुवनी नांदे या ध्याने धारणा घडे. आपल्याला जर विद्वत्तेचं हवं असेल, आपल्याला जर निर्भयत्वाचं हवं असेल, आपल्याला जर धारणेचं हवं असेल, आणि याही पलीकडे आपल्याला जर पुण्यसंग्रह हवा असेल, सुखसंपदा हवी असेल, बंधात मुक्त व्हायचं असेल आणि उत्तम गती प्राप्त व्हायची असेल, तर म्हणून मी 2-3 ध्यान फक्त घेतो म्हटलं, त्याप्रमाणे तेवढीच घेतली. श्री कृष्ण गोपिका सर्वै गाई गोपाळ वासुरे वेणुनादी क्रीडा छेदी या ध्याने उत्तमागती. म्हणून विष्णू सहस्रनामाने उत्तम गती आहे. भगवंताच्या किंवा कृष्णाच्या नावाने उत्तम गती आहे. श्री कृष्ण गोपिका सर्वै गाई गोपाळ वासुरे वेणुनादी क्रीडा छेदी या ध्याने उत्तमागती. ही सगळी आपल्याला जी परिचित आहेत त्याच्यातली भगवंताची रूपं खूप आहेत. प्रत्येक रूपाच्या ध्यानाने काय प्राप्त होतं ते आपल्याला माहीत असावं आणि मग ते ध्यान करावं. यात जो आनंद आहे आणि जी प्राप्ती आहे ती आपण नुसते समोर बसतो ह्यात नाही, म्हणून माहिती असावं. आता आपल्याकडे इतर जे ध्यान सांगितलं ते फार महत्त्वाचं, की ज्या बाहेर गोष्टी पसरलेल्या आहेत हे समर्थांची खास वैशिष्ट्याचे ध्यान आहेत. तर ती सुरू होतात, ती आपल्या व्यवहारातल्या गोष्टी सुरू होतात. वाटतं तसं म्हणजे गंगा भागीरथी कृष्णा कावेरी मनकर्णिका नर्मदा गंडकी नद्या या ध्यानेची पवित्रता. जर आपण कुठल्या या नदीच्या काठी जर ध्यानाला जाणार असाल तर मी पावित्र्य मिळवण्यासाठी बसलेलो आहे इथे. समजा पवित्रता हिची कल्पनाच येत नसते आपल्याकडे पावित्र्याच्या, पण त्याचं जो मूर्त स्वरूप असेल तर नदी आहे असं त्यांचं म्हणणं. त्या पावित्र्याचं मूर्त स्वरूप नदी आहे, सतत प्रवाही आहे. माझं जीवन प्रवाही नाही म्हणून मी अपवित्र आहे. माझं जीवन जर प्रवाही असतं तर मी पवित्र राहीन, तर माझं जीवन प्रवाही नाही. माझ्या जीवनात ओलावा नाही म्हणून मी पवित्र नाही. आपण भांडं धुवून घेतो तेव्हा स्वच्छ होतं. नुसतं ठेवून, काल वापरलेलं भांडं आहे ते ठेवून दिलं म्हणून आज ते शुद्ध होत नाही. ते घासलं गेलं तर लगेच 5 मिनिटात शुद्ध होईल, धुतलं गेलं तर शुद्ध होईल. तर तिच्या ठिकाणी ओलावा आहे त्यामुळे ती शुद्ध आहे. तेव्हा याही पलीकडे जिथे जिथे म्हणून तृषा आहे, जिथे जिथे म्हणून तहान आहे, तिथे तिथे शांततेचं सामर्थ्य त्या नदीत आहे. तिथे शांतता देऊ शकते. म्हणून की आपल्याला शांतता मिळावी म्हणून तिच्या ठिकाणी जी तृषा शांती आहे. आज एखादा मनुष्य, आपण खूप जर अगदी अस्वस्थ झालेले असो आणि एखाद्याजवळ गेलो, 1-5 मिनटं आपण बसलो, बोललो आणि जर शांतता मिळाली चित्ताला कसं वाटतं? एकदम मन पवित्र म्हणतात. काय असं ते काय अडचणी चिंता काय असेल ते असेल, पण आता ते काही आहे असं वाटत नाही. असं वाटतं ते काय, ते त्या नदीच्या ध्यानाने मिळवलेली पवित्रता आहे. ते पावित्र्य नदीकडून मिळतं म्हणून नदीचं ध्यान करावं. हे नर्मदा गंडकी काय जी असेल आपल्याकडे, कृष्णा काय असेल तेव्हा, गंगा वगैरे ते कृष्णा सगळंच म्हटलं आहे. तर हे सगळं पवित्र करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. म्हणून आंघोळीला आपण नदीकडे जातो. याच्यावरनं लक्षात घ्यावं की कोणाकडे पवित्र करण्याची क्षमता आहे, बस याच्यावरनं बघावं. तर पवित्र होण्यासाठी लोक आपल्याकडे येत नाही, आपण नदीकडे जातो आणि म्हणून नदीत बुडी मारून आला तरी तो निदान शरीराने तरी पवित्र होऊन येतो. आता त्याची भावना असेल तर मनाने सुद्धा पवित्र होऊन बाहेर येईल, तो ध्यानाने येतो. म्हणून मनाने ध्यान केलं. नुसतं गंगेच्या काठावर बसलेला आहे किंवा कृष्णेच्या काठावर बसलेला आहे, प्रवाहाच्या काठावर बसलेला आहे, शांतपणे तो आपल्या गतीनं वाहत असतो.
तो काही ह्या तुमच्या कशात पडत नाही आहे. तुम्ही बसला आहेत याचं कौतुक नाही, आणि तुम्ही बसला ना बसला समजा त्या जागी तुम्ही नाही बसला नाही वेळ तुम्हाला, तो तुमची वाट बघत नाही, तो वाहतच असतो. प्रवाह नेहमी असा वाहत आहे. तो बसला तरी वाहतोय, तुम्ही नाही बसला तरी वाहतोय. त्याला एक स्वतःची गती आहे, त्याला स्वतःचं एक ध्येय आहे. माझ्या जीवनाला असं काही आहे का, हा विचार मनामध्ये यावा. हे सगळं असेल तर मी होणार, नाही असेल तर नाही होणार, असं माझं होतंय का. मग मला ध्यान साधलेलं नाही. मला जे त्या नदीचं ध्यान साधावं अशी अपेक्षा आहे, ते नदीचं ध्यान नाही साधलं, त्यामुळे ही पवित्रता माझ्याकडे नाही. तर हे ध्यानेची पवित्रता, तर हे घ्या. तिसरं त्याच्या पुढचं त्याच्याबरोबरचं सांगून ठेवतो. तीर्थे क्षेत्रे झरे टाकी कूप बावी सरोवरे. तीर्थे क्षेत्रे झरे टाकी कूप बावी सरोवरे. नाना पुण्यभूमी श्रेष्ठा आटणे धर्मवासना. माणसाच्या ठिकाणी स्वधर्माची वासना जागृत व्हावी. माझा काय स्वधर्म आहे, या वासनेला एक मोठ्या पवित्र इच्छेचं स्वरूप आहे, हे लक्षात घेऊन ह्या शब्दाकडे बघावं. तर धर्मवासना निर्माण व्हावी माणसाच्या ठिकाणी. धर्म करावा, आपण आपला धर्म जगावा. किंवा आपलं काय आहे, माझं काय विद्यार्थी आहे माझ्या अभ्यास माझा धर्म आहे. काय शिक्षक असेल तर तन्मयतेने शिकवणं त्याचा धर्म आहे. त्याला उद्धरून जाणं, त्याला उद्धरून नेणं, त्याला त्या ठिकाणी पोचवणं हे त्याचा धर्म आहे. तर हे धर्म वासना जागृत कशा होतील, किंवा धर्माची जी इच्छा आहे ती कशी निर्माण होईल, तर त्यांचं म्हणणं आहे तीर्थाच्या ठिकाणी ती निर्माण होईल, क्षेत्राच्या ठिकाणी निर्माण होईल. झरे टाकी कूप बावी सरोवर. कारण आपण विहीर घ्या, बसल्या जागी तहान भागवण्याचं काम सुरू आहे. बसल्या जागी अखंड परत भरलेले आहे. आपण पाणी काढता, पुन्हा पाणी तिथं निर्माण होतंय, तिचं काम सुरू आहे. घेऊन गेले म्हणून कमी झालं असं नाही, हालेल्याला विनमुख नाही. तर असं सगळं कूप बावी सरोवरे कुठे. नाना पुण्यभूमी त्यासाठी जायचं. पंढरीला जाऊन आला, तू भक्त भेटला का, असं विचारायची पद्धत आहे आपल्याकडे. संतांच्याकडे गेला तर संत जर कुठे जाऊन आलं म्हणून सांगितलं तर विचारतात आपल्याला, एखादा भक्त भेटला का तिथे. कारण पावित्र्य देण्याचं सामर्थ्य मूळ कुठे आहे, तिथल्या त्या भक्तामध्ये आहे. तर तो जर तिथे आपल्याला भेटला असेल, कोणी पुण्यात्मा कोणी भेटला का, आपण अमुक ठिकाणी जाऊन आला, छान ठिकाण होतं, ठिकाण आजही असेल, पण कशावर असेल, पुण्यात्मा कोणी तिथे वावरत असेल का, तर त्याच्यावर असेल. तर तो जर भेटला असेल तर त्याला साष्टांग नमस्कार घातला, झालं काम तुमचं. ते जे आहे काम ते ह्या पुण्यभूमीमध्ये आहे, ते त्या ठिकाणी ही धर्मप्रवृत्ती वाढेल. आटणं म्हणजे मूस, तर ती मुशीसारखं आपलं मन धर्मवासनेनं भरून जाईल. आटणे धर्मवासना. खंडद्वीपे सप्तसिंधू भुयारी देऊळे स्थळे. नाना बने वनारण्ये या ध्याने वृत्ती वावरे. खंडे द्वीपे सप्तसिंधू भुयेरी देऊळे स्थळे. नाना बने वनारण्ये या ध्याने वृत्ती वावरे. सप्तसिंधू बाकी राहू देत, समुद्राच्या ठिकाणी जाऊन ध्यानाला बसावं. ही जी मी केलेली ध्यान आहे तीच सांगतो फक्त. ही मी निवडलीत मुद्दाम अशी की आपण केलं आहे आणि ज्याचा अनुभव तसा येतो असं लक्षात येतं. एक समुद्राच्या ठिकाणी जाऊन ध्यानाला बसावं. समोर समुद्र आहे, आपण आहोत, बस काय. आणि जी अलीकडे असले समुद्राची ते बीच झालीत ना, तिकडे जाऊ नये कृपा करून. तिथे हे असलं काय होणार नाही. ते समुद्रापेक्षा दुसरीकडे लक्ष जायचं आपलं. तर तिथले अजिबात जाऊ नये तिकडे. तिथे सगळं बिघडवण्याचा कार्यक्रम चाललेला आहे. आपल्याला ध्यानासाठी जे समुद्र दिलेले आहेत तशा समुद्रांच्या ठिकाणी जावं. अजूनही परमेश्वराच्या कृपेनं भारतभूमीला काही अशा समुद्रांची तोटा नाही की जिथे जाऊन भूमीत बसावं, काय वाळूत बसावं शांतपणे आणि समुद्राचं ध्यान करावं. समुद्राचं ध्यान करावं. समुद्राच्या कल्पनाची आपण व्याप्ती लक्षात घ्या. काय समुद्रात जाऊन पाय बुडवून माणसं डोळ्यात पाणी लावून येतात. काय होणार आहे, काय होणार नाही, उलटं खारट लागतं. तू करतो मनुष्य. बघा तुम्ही, ज्याला कल्पना नाही तो अगदी जाऊन सुलभी भावना अगदी ते तीर्थवृत्ती घ्यायचं. ते तीर्थ घेतल्यावर लगेच कोण बघत नाही ना म्हणून पाणी टाकून देतं. कळतं ते पाण्यासाठी नाही आहे तिथं जायचं. तिथं जायचं आहे ते ध्यानासाठी जायचं आहे. समुद्राच्या काठी शांतपणे बसायचं. आता तुम्ही पाण्यात पाय बुडवा नाही ते नाही बुडवा, काय समुद्राला फरक पडणार आहे. असा काही फरक पडत नाही. तुम्ही बसून तुमच्यात जो पालट झाला त्यात समुद्राला फरक आहे. समुद्र त्यासाठी ठेवला आहे की त्याची अथांगता लक्षात घ्या, त्याची विशालता लक्षात घ्या. माझ्या अंतःकरणात काही अथांगता आहे का, काही विशालता आहे का, सर्वांना समाविष्ट करून घेण्याची काही क्षमता आहे का, तर त्यासाठी समुद्र समोर आहे.
तर हे सगळं लक्षात आलं तर त्या समुद्राच्या ध्यानाचा आपल्याला उपयोग होईल. शांतपणे त्याची मर्यादा कुठलीही न सोडता, त्याच्या मर्यादेमध्ये कधीही कमीही न होता सगळं आपल्याकडे त्या, म्हणून ते आपण पाहिलं होतं ते करुणांत क्षमान वगैरे ते सगळे आधी पाहतो ना आपण ज्ञानेश्वरीमध्ये, तर तिथे सुद्धा समुद्राचं उदाहरण मुद्दाम दिलं आहे. इथे ध्यानासाठी समुद्र घ्या असं त्यांचं म्हणणं आहे. ध्यानासाठी समुद्राच्या ठिकाणी जा, समुद्राच्या ठिकाणी बसून शांतपणे ध्यान करा. काय त्याचं चाललं आहे तेवढं पाहणं म्हणजे ध्यान. साध्या भाषेत समुद्राचं काय चाललं आहे, तो काय करतो आहे. आपल्या घरामध्ये एखाद्या मनुष्याकडे आपल्याला समजून घ्यायचं असेल तर तो काय करतो हे बघतो ना. साधा स्वयंपाक शिकायचा असेल, काय त्या घरातल्या स्वयंपाकात काय आपल्या सासूबाई असतील त्या काय कशा पद्धतीने करतात आपण पाहतो, त्यावेळेला आपल्याला कळतं ही वस्तू इथं ठेवलेली आहे, ही या प्रमाणात घालायची, या वेळेला घालायची, अशा हे सगळं आपल्याला साधं ज्ञान मिळवायला तिथे ध्यान ठेवावं लागतं, बरोबर, तर ते कळतं. मग इथे जर आपल्याला भगवंत भेटायचा असेल तर समुद्राच्या ठिकाणी शांतपणे बसावं, तो काय करतो आहे ते पाहावं. खरं व्यवहाराने विचार केला तर तो काहीच करीत नाही, तर हेच करायचं असतं. खरं सांगायचं तर अनेक वेळेला आपण काही करू नये हेच खरं प्रपंचात गरजेचं आहे. ते फार करतोय त्यांनीच घोटाळा झाला आहे सगळा, बसायलाच तयार नाही मनुष्य 5 मिनटं. तर ते सुद्धा शिकण्यासारखं आहे त्याच्याकडून. तो त्याचं काम करतो आहे, त्याच्यावर तुम्ही नाव सोडा, त्याच्या प्रवाहाप्रमाणे तो घेऊन जातो. त्याच्यावर वारा येतोय, त्याच्यावर तरंग येतात. वारा नाही आला काय संबंध नाही, त्याची खळबळ त्याची स्वतःला आहे ती आहे, त्याच्याजवळ शांती त्याच्याजवळ आहे, त्याच्याजवळ अथांगता आहे, त्याच्याकडे सगळं. त्याच्यात समोर तुम्ही सूर्य उगवला त्यात प्रतिबिंब पडतं, सूर्य मावळला प्रतिबिंब नाहीचं होतं. आपल्यात प्रसंग आला प्रतिबिंब पडलं, प्रसंग गेला प्रतिबिंब गेलं. अपयश आलं प्रतिबिंब पडलं, अपयश गेलं प्रतिबिंब गेलं. यश आलं प्रतिबिंब पडलं, यश निघून गेलं. यशाचाही काळ असतो, तो निघून जातो, तो निघून गेला तर प्रतिबिंब निघून गेलं. समुद्राचं काय गेलं, समुद्राचं काहीच गेलं नाही. आपण बसून राहावं म्हणजे कळेल. दिवसा बसा रात्री बसा, मी वेळा वेळेत बसून बघितले समुद्रासमोर हे काय होतं, काय एवढा चंद्र आपल्याला चंद्र करतो. तिथं काय त्याच्या दृष्टीनं तापणारा सूर्य उगवला तरी त्याच्या दृष्टीने एक प्रतिबिंब पडतं. ह्या पलीकडे काय होत नाही, तसं काय नियम आहे त्यानुसार होतं. ह्या पलीकडे तो त्याला तसं आपलं सुद्धा काही नियमानुसार व्हायचं ते होत असतं. या पलीकडे काही आहे. चंद्रही शिल्लक चांगला आहे म्हणून ठेवून घेतला असं नाही, सूर्य ताप देतोय म्हणून हाकलून काढला असंही नाही. काय प्रतिबिंब द्यायचं काम आहे, ते प्रतिबिंब पडलं, बरं बघणार आहे का नाही वगैरे काही नाही. समुद्र उभा राहिला डोक्यांवर कितपत मंडळी जमलीत वगैरे काय 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 काय. मला आता काय झाले, उशीर झालाय, त्यामुळे समुद्राच्या ध्यानाबद्दल मी आता काय आत्ता सांगत नाही, अजून बरीच ध्यान आहेत. इथं थांबतो, आज थांबतो, बरोबर आता पुढच्या वेळेला बघूया. असो, आणि यातून पुन्हा या ध्यानातून पुढे कसं जावं ते समर्थाने सांगितले. आज आपल्याला त्याला वेळ नाही झाला तर जाऊ दे, पुढच्या वेळेला काय त्यांची इच्छा असेल तर ते पुढच्या वेळेला पाहू. आपण जे जमत नाही त्याच्यासाठी जी प्रार्थना करण्यासाठी म्हणून सुरुवातीला आज मी आपल्याला तो 5 कडवी म्हटली, त्यातली पुढच्या वेळेला उरलेली म्हणतो. तर आज तेवढ्यापुरती ती म्हणूया आणि आपलं शेवटचा श्लोक म्हणून थांबू. समुद्राच्या ध्यानाची मी फक्त सुरुवात करून दिलेली आहे, समुद्रामध्ये भरपूर आहे अजून, आणि त्यांचेही अजून कामं भरपूर आहेत. ह्यात त्यांनी निर्गुणाच्या ध्यानापर्यंत नेलेलं आहे सगळं, आणि त्याचे काय परिणाम आहे आणि चित्ताचा काय पालट आहे सांगावं आणि आपण ऐकावं. खरोखर असं आहे. जाणे सुख दुःख राम माझा ये. मला सांगा किती लोकांनी समुद्र पाय असेल, समर्थांना किती दुःख होत असेल त्याची कल्पना यावी. मी म्हटलं याचा अर्थ मी शेवटी सांगतो. इतके लोक समुद्राला जाऊन इतके बीचवर बसून आले, एकानं सुद्धा या अथांगतेचा कधी विचार केला नाही, माझ्या मनात प्रतिबिंबांचा विचार केला नाही, माझ्या रिॲक्शन्स काय असाव्यात, काय समुद्राच्या असतात त्याचा विचार केला नाही. त्यांना काय जाणे सुख दुःख राम माझा एक. जाणे सुख दुःख राम माझा एक. राणे सुख दुःख राम माझा एक. येरते माईक वैभवाची. येरते माईक वैभवाची. वैभवाची सखी ओरंगून जाती. वैभवाची सखी ओरंगून जाती. आत्मारामांती जीवलग. आत्मारामांती जीवलग. जीवलग नाही श्रीरामा वाचुनी. जीवलग नाही श्रीरामा वाचुनी.
हाची माझे मनी दृढ भाव, हाची माझे मनी दृढ भाव, भाव अन्यत्रांचा आहे वरपंगाचा, भाव अन्यत्रांचा आहे वरपंगाचा, रामी विण कैचा अंतरीचा, रामी विण कैचा अंतरीचा, अंतरीची व्यथा श्रीरामा समर्था, अंतरीची व्यथा श्रीरामा समर्था, जाणवल्या चिंता दूरी करी, जाणवल्या चिंता दूरी करी, अंतरीची व्यथा श्रीरामा समर्था, अंतरीची व्यथा श्रीरामा समर्था, अंतरीची व्यथा श्रीरामा. निदान आपल्याला तरी समर्थांची व्यथा काय असेल याची थोडीशी कल्पना आली तर आपल्या जीवनाला अर्थता आणि उंची येते. बस एवढं लक्षात ठेवलं तरी खूप होईल. दयाल दया करो राम, दीन दयाल दया करो राम, दीन दया करो राम, दीन दयाल दया करो राम. यही संसार अपार को जिए, यही संसार अपार को जिए, उदास भया, उदास भया, उदास भया, उदास भया, दया करो राम, दीन दयाल दया राम, दीन दयाल दया करो राम, दीन दयाल दया करो. जानत जानत मानत मन को, जानत जानत मानत मन को, ऐसा काम किया, ऐसा काम किया, ऐसा काम किया, ऐसा काम किया, दया करो राम, दीन दयाल दया राम, दीन दयाल दया करो राम, दीन दयाल दया करो राम. दास दीन जब शरणागत है, दास दीन जन शरणागत है, मारो कहत सब गया, मारो कहत सब गया, मारो कहत सब गया, मारो कहत सब गया, दया करो राम.